जालना जिल्ह्यातल्या कोमल करडेलला 10वी-12वी मध्ये 90% गुण मिळालेत. तरीही तिनं पुण्यातील SP कॉलेजला येऊन आर्ट्स शाखेला प्रवेश घेतला, कारण तिला IAS होऊन कलेक्टर व्हायचंय. पण ओल्या दुष्काळामुळे तिच्या स्वप्नांना ब्रेक लागू शकतो. फक्त लढ म्हणा या झी 24 तासच्या खास उपक्रमात पाहूया कोमलचा शिक्षणासाठीचा संघर्ष. जालन्यातून जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन कोमल करडेल पुण्यात आली आहे. 12वीला तिला 90% गुण आहेत. मात्र तिनं आर्ट्सला प्रवेश घेऊन आतापासूनच UPSCची तयारी सुरू केली आहे. अतिवृष्टीमुळे जालन्यातली त्यांची 2 एकर शेती पाण्याखाली गेली. सोयाबीन आणि भेंडीचं पीक उद्ध्वस्त झालं. त्यामुळं शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न कोमलला पडलाय. मला IAS ऑफिसर बनायचंय. त्यासाठी माझी ही धडपड आहे. पण आता हे स्वप्न कुठेतरी तुटताना दिसतंय मला, कारण पावसामुळे गावाकडे खूप नुकसान झालंय. पूर्ण शेतात पूर्ण पाणी आलंय आणि आता आपल्या नातेवाईकांकडनं पण काही मदत नाही मिळणार, कारण की सगळ्यांचेच शेत गेले नुकसान झालंय. पुण्यातील SP कॉलेजमध्ये कोमल BA इकॉनॉमिक्सच्या 2य वर्षाला आहे. शेतकऱ्याच्या मुलीचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्ही देखील तिला थेट तिच्या बँक खात्यात मदत करू शकता. कोमल गजानन करडेल बँक खाते क्रमांक आहे 602154653009. IFSC कोड आहे MAH 80001079. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरुड. GPay क्रमांक आहे 9356827004. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. आर्थिक क्षमता नसल्यानं शेतकऱ्याच्या लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तिला मदत करूया. त्यासाठी तिला सरळ हातानं भरीव आर्थिक मदत करा, हेच झी 24 तासचं सर्वांना आवाहन आहे. कॅमेरामन नितीन साणभोरसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.